कालच्या दिवशी आपण राजगडावरती आलो होतो, पूर्ण राजगड फिरून आपण घेतला. आज आपण जाणार होतो तोरणागडाकडे आणि अशा ऐतिहासिक वाटेवरनं जाणार होतो. कदाचित तिकडून बरेचसे आपले काळातले मावळे महाराज गेले असावेत. हाच तो राजगड ते तोरणाचा ऐतिहासिक ट्रेक आपण करणार होतो. तर सकाळी लवकरच आम्ही गड उतार व्हायला सुरुवात केली. तर संजीवनी माचीकडून एक चोर दरवाजा आहे, तिथून वाट जाते तोरणागडाकडे. तर लगोलग संजीवनी माचीकडे आमची पावले आम्ही वळवली. थोडं पुढे जाता सुंदर असा सनराईज सुद्धा आम्हाला बघायला मिळाला आणि न राहता आम्ही सुंदर असे फोटो सुद्धा काढले तिकडे. आजची सुरुवात तर एकदम सुंदर झाली होती, पण पुढे असं काही गोष्ट होणार होती ज्याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. तर संजीवनी माचीच्या चोर दरवाजापासून आम्ही खाली उतरलो आणि फायनली आम्ही राजगड सोडला. आता आमची वाट होती तोरणागडाकडे. समोरच सुंदर असा तोरणागड आपल्याला दिसतच होता, त्यामुळे नक्की कुठे आपल्याला जायचं ते आपल्याला माहितीच होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास तंगडतोड करून फायनली आम्ही खिंडीत पोहोचलो, जिथून एक वाट जात होती तोरणागडाकडे आणि एक वाट आम्ही जिथून आलो ती म्हणजे राजगडाकडे. तिकडे थोड्या वेळ विश्राम करून आम्ही निघालो तोरणागडाकडे. जवळजवळ 8:30 ते 9 वाजले होते आम्हाला इथपर्यंत पोहोचायला. थोडं पुढे जाताच एक साप आम्हाला दिसला, जो कदाचित मेलेल्या अवस्थेत होता किंवा त्याने काहीतरी खाल्लं होतं, त्यामुळे तो सुस्तीत होता. मग त्याला तिकडेच टाटा करून पुढे आम्ही निघालो. ही वाट एकदमच जंगलाची वाट दिसत होती. मध्येच आम्ही डोंगराच्या वरच्या बाजूला पोहोचत होतो, मध्येच आम्ही जंगलात जात होतो. तर जंगल आणि डोंगराचा लपंडाव खेळत आम्ही हळूहळू पुढे निघालो आणि ऊन एकदम भयानक होतं आणि याच उन्हाचा बराचसा त्रास आम्हाला होणार होता. थोड्या वेळानंतर आम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचलो तिथे राजगड आणि तोरणा एकदम समांतर अंतरावरती आम्हाला दिसत होता आणि आजूबाजूला दरी आणि डोंगर तुम्ही बघू शकता किती खतरनाक असे दिसत होते. याच वाटेने आपले मावळे, आपले महाराज कित्येकदा राजगड ते तोरणा आले असावेत किंवा तोरणावरून राजगडावर गेले असावेत. आता जवळजवळ सकाळचे 11 वाजले होते आणि उन्हाचा तडाखा एकदम बसायला लागला होता आपल्याला आणि पाण्याची कमतरता आम्हाला जाणवायला लागली होती. तसंच आम्ही पुढे पुढे निघालो आणि मध्येच आम्ही एकदम थकून हारून मोठा असा ब्रेक घेतला आणि व्हिडिओला पण आता आपण ब्रेक देऊया, कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय. त्यामुळे बाकीचा प्रसंग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर चॅनलवरती नवीन असेल तर फॉलो करून घ्या.